एक लग्न असेही भाग 79. या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. दोघांच्याही डोळ्यात खोलवर प्रेम दिसत होतं. इकडे शिव आणि गौरी आपल्याच रंगात रंगले होते, तर तिकडे होणाऱ्या नवीन जोडप्याचा व्हिडिओ कॉल सुरू होता. बच्चा प्लीज दाखव ना. जय नंदिनीला कधीपासून काहीतरी दाखवायचं म्हणत होता, पण तिचं आपलं सारखं नाहीच सुरू होतं. मी तुला आखरी वेळ सांगतो आहे, मला आताच दाखव फोनवर, नाहीतर मी तुझ्या खोलीत येतोय, जय नंदिनीला गोडधाक देत म्हणाला. तशी बिचारी नंदिनी घाबरली. तिने एक नजर बाजूला टाकली तर मृदू आणि अजयच्या छान गप्पा सुरू होत्या. हे दोघे किती अंडरस्टँडिंग आहेत ना. बोलताना सुद्धा एकदम सभ्यतेने गूढ मुलांसारखं बोलतात. आणि इथे माझं हे बाळ सारखं हट्ट धरून बसतो. आता तर मला असं वाटतं की मी उगाच याला सांगितलं. नंदू, काय केलंस तू? स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. पण आता काहीतरी कर, याला इथे येण्यापासून थांबव. नाव इनफ बच्चा, मी येतोय. जय नंदिनीला तसं गप्प बघून म्हणाला. निघाला होतास की? जानू, शोना, बेबी. नंदिनी खूप लाडात बोलली. तिचे एक्सप्रेशन बघून जय तर हादरलाच, कारण नंदिनी समोर ओठांचा चंब करून त्याला किस घेण्याचे वेगवेगळे एक्सप्रेशन देत होती. तिची ती गोड अदाकारी बघून जय पूर्णच हँग झाला आणि तिला सारखं बघू लागलं. बेबी, ILOV. नंदिनी खूप रोमॅन्टिक पद्धतीने बोलत होती, तर तिकडे जय मात्र बाहुल्यासारखा आपली मान खालीवर करत होता. बच्चा, ILOV समोर काय बोल ना. जय धडधडत्या काळजाने म्हणाला आणि फार आशेने नंदिनीला बघू लागला. त्याचे ते गोड एक्सप्रेशन बघून इकडे मात्र नंदिनीला हसू आवरत नव्हते, तर तिला जयवर भरभरून प्रेमी देखील येत होते. सांग ना बच्चा, ILOV पुढे काय? कशाला जीव घेतेस माझा? जय कासावीस होऊन म्हणाला. नंदिनी गालातच हसली, पण लगेच स्वतःला सावरलं. आता मूड नाही आहे, गुड नाईट. नंदिनीने बोलून जयचं काहीही न ऐकता सरळ फोन कट केला, तर तिकडे जयचं तोंडच पडलं. असं आहे का, तू माझी फिरकी घेत आहेस का? जा आता, मी सुद्धा तुझ्यासोबत बोलणार नाही, जोपर्यंत तू माझा राग काढत नाहीस आणि मला माझा सरप्राईज दाखवत नाही. बोलून जयने रागातच फोनमध्ये असलेल्या नंदिनीच्या फोटोला पाहिलं, जणू तो तिलाच हे सांगत आहे. तर इकडे मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ नंदिनी हसतच बेडवर पडली आणि आपल्या हाताला वर करून मेहंदीत असलेल्या जयच्या नावाला बघत ब्लश करू लागली आणि त्या नावावर तिने कितीतरी वेळा चुंबन घेत आपले ओठ टेकविले. आय लव्ह यू सो 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 मच बोलून परत एकदा त्याच्या नावावर चुंबन घेऊन त्यालाच बघत होती. डोळ्यात फक्त प्रेम प्रेम आणि उद्याची गोड स्वप्न होती. आज संगीत सेरेमनी होती आणि सगळ्यांनी आज संध्याकाळी त्या चौघांसाठी काही ना काही तयारी करून घेतली होती. तर महिला मंडळांची काही वेगळीच तयारी सुरू होती. सगळ्याच जणी कुठेतरी गायब झाल्या होत्या, कारण सकाळपासूनच सगळे पुरुष मंडळी आपापल्या खोलीत आपल्या अहोंना आवाज देत होते. पण रोज त्यांच्या एका हाकेवर त्यांच्या समोर येणारी त्यांची अहो आज मात्र 100 हाका होऊन सुद्धा त्यांना दिसली नव्हती.
त्यामुळे सगळेच पुरुष आपल्या खोलीत अस्वस्थ फेऱ्या मारत आपल्या हुंची वाट बघत होते. आता काय करणार? माणसांना नेहमी बाईची गरज असते. तो नेहमी बाईवर अवलंबून असतो, पण तरीही ते दाखवत नाही. म्हणून कदाचित आज सगळ्यांनी एकमत करून त्या सगळ्यांना याचे जाणीव करून द्यायचं ठरविलं होतं. बाई पण भारी दाखवायचं होतं. सगळेच पुरुष डोक्याला हात लावून बसले होते. तर शिवच्या रूम मध्ये परिस्थिती फार बिकट होती. चला बघू शिवच्या खोलीचा नजारा. शिवच्या रूम मध्ये तर आज भूकंप, वादळ, सुनामी, आणखी जे काही वादळ असतील ते सगळे एकत्र आले होते. अंश आणि शिव जोरात रडत होते. शिव कधीचा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण ते काहीच ऐकत नव्हते. तो कधी हातात खेळणी घेऊन त्यांच्या समोर वाजवायचा, तर कधी वेगवेगळे चेहरे करून त्यांना हसविण्याचा प्रयत्न करत होता. पण रोज आपल्या डॅडचे शांतपणे ऐकणारे आज जणू हट्टालाच पेटले होते. ज्याने आता शिव रडकुंडीला आला होता. जान, वेअर आर यू? शिव गौरीला मनातच आवाज देत होता. प्लीज बेबी, थोडं शांत व्हा ना. आता तर तुमचं सगळं झालं आहे ना, शिव त्रासून बाळांना म्हणाला. तर आपला डॅड आपल्यावर रागवतोय बघून ती दोन्ही बाळं आपलं तोंड आणखी जोरात फाडू लागली. तर झालं असं की आज जेव्हा शिवची झोप उघडली आणि नेहमीप्रमाणे त्याचं लक्ष आपल्या बाळांवर आणि नंतर तो गुड मॉर्निंग जान बोलून गौरीच्या दिशेने झुकला होता की त्याचे डोळे सतार मोठे झाले. कारण गौरी तिथे नव्हती. कदाचित ती वॉशरूम मध्ये असणार म्हणून त्याने त्या दिशेने नजर केली, तर वॉशरूम सुद्धा लॉक होतं. शिवने हळूच वॉशरूम जवळ जाऊन गौरीला जान जान म्हणून आवाज दिला, पण आतून रिस्पॉन्स आला नाही. शेवटी शिवने दार उघडून पाहिलं तर आत गौरी नव्हती. शिवने सगळी रूम नीट चेक केली. गौरी कुठेच नव्हती. त्याने फोन केला तर फोन सुद्धा उचलत नव्हते. शेवटी शिव थकून बेडवर बसला. तर बाजूच्या टेबलवर त्याला एक चिठ्ठी दिसली. त्याने ती हातात घेतली आणि उघडून वाचू लागला. माय डिअर हबी, आज मी सुट्टीवर आहे. माझा मी टाइम एन्जॉय करणार आहे. तर शिव आणि अंशला सांभाळण्याची आजची ड्युटी तुमची. मी फीडरमध्ये दूध ठेवलं आहे. भूक लागली की त्यांना द्या. अँड एन्जॉय युअर डे. बाय, सी यू इन इव्हनिंग. युअर्स जान. आणि खाली लिपस्टिकने ओठांची केस उमटवली होती. जे वाचून शिवचे डोकंच गरगरलं आणि तो तसाच धाडकन बेडवर बसला, हातातल्या चिठ्ठीला तर कधी बेबीजला बघत. इकडे सगळ्या लेडीज आधी मिळून हॉटेल बाहेर पडल्या. त्यांनी सगळ्यात आधी आपलं आवडतं काम म्हणजे खूप भरभरून शॉपिंग केली. त्यानंतर त्यांनी मस्तपैकी एका रेस्टॉरंटमध्ये आपला फूड एन्जॉय केला. त्यानंतर मधूने गुगलवर सर्च करून तिथला बेस्ट पार्लर सगळ्यांसाठी बुक केला. तिथे स्पा सेशन सुद्धा होते, जिथे आता सगळी महिला मंडळ स्पाचा आनंद घेत होत्या. गौरीचं सतत लक्ष फोनवर जात होते, म्हणून नंदिनीने तिचा फोन सायलेंटवर केला होता. नंदिनी आणि मधूनेच आज सगळ्या लेडीजसाठी हा प्लॅन निवडला होता. सगळेच नको म्हणत असताना त्या दोघींनी त्यांना आपली शपथ देऊन इमोशनल ब्लॅकमेल सुद्धा केले आणि त्यांची इच्छा म्हणून हा प्लॅन केला. तसंही संगीत फंक्शन रात्रीला होतं. मग दिवसभर स्वतःला पॅम्पर करून घेतलेलं बरं. आता सगळ्याच जणी आपापल्या चेहऱ्यावर फेसपॅक लावून मस्तपैकी स्ट्रॉने ज्यूसचा आनंद घेत चिल करत होत्या. इकडे हॉटेलमध्ये मात्र सगळ्याच पुरुषांची
तारांबर उडाली होती. बाळांना सांभाळता सांभाळता सगळेच फार थकले होते. ते 2 छोटे नटखट त्या 6-7 धाडदिप्पाड माणसांना पुरून उठले होते. दादा, अरे काय हे किती त्रास देतात. सेकंदा सेकंदाला यांचे मूड बदलतात. हो ना, आम्ही आता थकलो बाबा, म्हणत शौर्य श्लोक सोबत सगळेच पुरुष मंडळी शिवच्या खोलीत पसरली होती. त्यांचा डोळा लागत नाही की पुन्हा शिव आणि अंशची रडारड सुरू झाली. तसं आता सगळ्यांनीच रडके चेहरे करून शिवला बघितलं, जो स्वतः आता डोक्याला हात लावून बसला होता. जसं जसं काही खूप मोठं ओझं त्याने उचललं होतं असा त्याचा चेहरा झाला होता. आजचा दिवस नक्कीच त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहणारा होता. आणि कदाचित आता जय आणि अजय लग्नानंतर बाळ करायचं की नाही याचाच विचार करत असतील, असेच त्यांचे चेहरे दिसत होते. पण जसं त्यांनी आपल्या अहोंचे उजळलेले चेहरे पाहिले, त्या सगळ्यांना आपल्या त्रासाचा मुळीच वाईट वाटलं नाही. त्या सगळ्या जणी नुकतेच परतल्या होत्या आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो होता. गौरीने तर आल्या आल्यास आपल्या पिल्लांना छातीशी लावले होते. रात्रीची वेळ. सगळे रेडी होऊन एकत्र संगीत फंक्शनसाठी जमले होते. होणारी दोन्ही जोडपी एकत्र स्टेज समोर बसली होती. नंदिनी आणि मधूने आज खूप छान तयारी केली होती. नंदिनीने पीच कलरचा लेहंगा घातला होता. त्यात सकाळी केलेल्या गोल्डन फेशियलने तिच्या चेहऱ्यावर ग्लो आला होता. बाकी सगळी तयारी ब्युटिशियनने खूप छान करून घेतली होती. जयने सुद्धा तिला ट्विन केले होते, पण आता तो मुद्दाम तिला बघायचं टाळत होता, कारण रागवला होता ना तिच्यावर, म्हणून तिला बघतच नव्हता. नंदिनी तर कधीचीच त्याच्या समोर समोर करत होती. एकदा, फक्त एकदा त्याने तिला बघावं इतकंच तिला वाटत होतं. तर मधुसुद्धा काही कमी सुंदर दिसत नव्हती. लाईट ब्लू रंगाचा लेहंग्यामध्ये ती सुद्धा खूप खूप सुंदर दिसत होती. तर अजय सुद्धा त्या फिक्कट आकाशी रंगाच्या शेरवानी मध्ये रुबाबदार दिसत होता. ते दोघं मात्र हातात हात घालून समोर हसत बघत होते. तर लेडीज अँड जेंटलमेन, तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की आज इथे माझ्या दोन्ही बहिणींचा संगीताचा कार्यक्रम आहे. फायनली माझ्या डोक्यावरचा हा सगळ्यात मोठा ताप माझ्या दोन्ही जेजूंवर टाकून आता मी मोकळा झालो आहे. आणि मला इतकं बरं वाटत आहे ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही, शौर्य होस्टिंग करत म्हणाला. तसे सगळेच हसले. माकडा, तुला आम्ही ताप वाटतोय का? थांब आता दाखवतोस तुला. नंदिनी मधू चिडत समोर झाल्या. ए चिचुंद्रे, अगं आता मला नाही तर तुझ्या हबीला दाखव तुझे हे नखरे. शौर्य थोडा हसला. तसे सगळे सुद्धा हसले त्यांची ही नोकझोक बघून. आजोबा, नंदिनी आणि मधू एका सुरात नानासाहेब यांना बघत. शौर्य, माकडा, आता तू जास्त बोललास ना तर आमची काठी आणि तुझी पाठ. नानासाहेब आपल्या हातातील छडी दाखवत. तसे शौर्याने आपले कान पकडले आणि हळूच आवाज न करता फक्त होठ हलवून सॉरी म्हणाला. चला तर मग सुरुवात करूया आजच्या फंक्शनची. तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, आज माझ्या या दोन्ही अतिगोड बहिणीचा संगीताचा फंक्शन आहे. तर सर्वात अगोदर आपली परफॉर्मन्स द्यायला येत आहे, जिचं या दोघांसोबत आणि त्यांच्या अहोंसोबत सुद्धा एक घट्ट असं नातं आहे. ती माझी गोड गोड वहिनी सौ गौरी शिव पटवर्धन. शौर्य म्हणाला. तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि हॉलमधल्या लाईट ऑफ होऊन तिथे एक काळोख झाला.
म्युझिक ऑन झालं तशा शिवसोबत सगळ्यांच्या नजरा स्टेजवर गेल्या. तिच्या एंट्रीसोबत एक स्पॉटलाईट सुद्धा बरोबर स्टेजच्या सेंटरवर स्थिरावली आणि ती पाठमोरी पोज घेऊन उभी झाली. शिव आपला जीव मुठीत घेऊन तिला बघत होता. ती डान्स करते त्याला माहीत होतं, पण आज तो तिला स्वतः डान्स करताना समोर बघत होता. त्यात आजचा तिचा लुक म्हणजे लयच भारी होता. डार्क ब्राऊन रंगाच्या क्रॉप टॉप आणि वर्क असलेल्या लेहंग्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्यात आज पार्लर वगैरे केल्याने तिची स्किन थोडी जास्तच ग्लो करत होती. नंदिनी आणि मधूसाठी आलेल्या ब्युटिशियनने खूपच सुंदर असा मेकअप करून तिला सजविलं होतं. सगळ्यांच्या नजरा फक्त तिच्यावर थांबल्या होत्या. पण त्या क्रॉपटॉपमधून दिसणारी तिची बेली बघून शिव थोडा जास्तच अस्वस्थ झाला होता. त्याने इकडे तिकडे बघितलं तर सगळ्यांच्याच नजरा तिच्यात अडकल्या होत्या. आताच असं आहे तर मग डान्स सुरू होईल तेव्हा? त्याचा विचार करून शिवला तर आत्ताच जाऊन तिला आपल्यात लपवून घ्यावं असं झालं होतं. प्यारा भैया मेरा दूल्हा राजा बनके आ गया, प्यारा भैया मेरा रेशम की पगड़ी पे सहरा घर आंगन महका गया, देखो यारा मेरा. इकडे सॉन्ग प्ले झालं तशी गौरी डान्स करू लागली आणि झालं. त्या गाण्यावर तिची होणारी प्रत्येक हालचाल शिवची हृदयात टन टन घंटा वाजवू लागल्या. डोळ्यांच्या पापण्याही न हलविता सगळे तिला बघू लागले. जय आणि अजयला तर माहिती होतं तिचा लाघवी डान्स, पण मधू आणि नंदिनी तर तोंडावर भली मोठी स्माईल घेऊन तिला बघत होत्या. आणि शौर्य तो तर इतका मंत्रमुग्ध झाला होता की डान्स संपला तरी होस्टिंग करायचं विसरला होता. सगळ्यांच्या होणाऱ्या आवाजाने तो भानावर आला. अजून संगीत फंक्शन बाकी आहे. ही तर झलक होती. पिक्चर आता बाकी आहे. भेटू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.